हमारा आजादी, सबसे प्यारी आजादी, ना दोगे आजादी। अरे देश के इन गद्दारों को झूठे मारो सालों को, देश के इन गद्दारों को झूठे मारो सालों को। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत। पेपर फुटी विरोधात संपूर्ण देशामध्ये युवकांमध्ये व पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय असंतोषाचं वातावरण आहे। कारण विद्यार्थ्यांनी संपूर्ण आयुष्यभर मेहनत केल्यानंतर जेव्हा पेपर द्यायची वेळ येते आणि नोकरी लागायची त्यांना वेळ येते तेव्हा पेपर फुटतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद होते। जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या विरोधात जंतर मंतर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये गडचांदूर येथे सर्वपक्षीय लोकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आज हा भव्य मोर्चा काढण्यात आला आणि निदर्शने करण्यात आले। आज यहाँ पे सभी विद्यार्थी, सभी पार्टी के लोग उपस्थित होकर जो आक्रोश दर्शा रहे हैं, ये कहीं ना कहीं सरकार की नाकामी के वजह से जो पेपर बार बार लीक हो रहा है। बच्चों का कहना है कि हमारा 10 रुपये का डायपर लीक नहीं होता, पर आपके सरकार का बनाया हुआ इतना बड़ा सिस्टम लीक हो जाता है। और ये पेपर लीक को कहीं ना कहीं पेपर लीक के साजिश में 22 बच्चों ने जो आत्महत्या की, मेरा और हमारे कांग्रेस पार्टी का मानना है कि ये सुसाइड नहीं या कि सोची साजिश है आने वाले युवा का भविष्य उजाड़ने के लिए। मैं सभी से यही निवेदन करूंगा, सभी लोग सतर्क रहे और सरकार के इन चालों पे ऐसे ना नाचे और अपने बच्चों का भविष्य सिक्योर रखें। पेपर फुटीच्या आज गडचांदूर या ठिकाणी नीट पेपर फुटीच्या संदर्भात दिल्लीमध्ये चालू असलेला सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावर नाबालिग अशा मुलांवर जो पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि ज्या अमानुषप्रमाणे त्यांच्यावर मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आणि अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ गडचांदूरमध्ये विद्यार्थी आणि सर्वपक्षीय असं आंदोलन उभं करण्यात आलं। या आंदोलनामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि सर्व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज गडचांदूर येथे या सरकारच्या विरोधात एक जनाक्षोभ एक मोर्चा काढण्यात आला। या देशात ज्यावेळेस पंतप्रधान मोदी विराजमान झाले त्यावेळेस लोकांना वाटत होतं की या देशात काहीतरी घडणार, परंतु या युवक वर्गांचा जो भ्रमनिरास झाला की हा माणूस फक्त गोष्टी करतो, बोलतो, ऐकत नाही आणि त्यामुळे लोकांनी आपला कुठंतरी निषेध त्याचा उद्रेक झाला आणि आज संपूर्ण भारतात मोदीच्या विरोधात एक लाट निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हा जो जनप्रक्षोभ आहे हा यापुढे असाच वाढत राहील। कारण की यांची वागणूक जी आहे त्यांनी जे पेपर फुटीचं प्रकरण ज्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला, दीपक अभिजित दापके आणि वांगचुक यांच्या उपोषणाची त्यांनी दखल घेतली नाही आणि ते म्हणतात की आम्ही चर्चा करू। तुम्ही 20 दिवसापासून चर्चा नाही केली आणि आता ज्यावेळेस माहीत झालं की संपूर्ण देश आपल्या विरोधात जात आहे तर आता ती चर्चेची गोष्ट करताय। त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता जनता आपल्या विरोधात गेली आहे आणि आता जनता आपल्याला धडा शिकवणार राहणार नाही। त्यामुळे आता जनतेने सुद्धा यावरून धडा घ्यायचा आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे। आज भारत देशामध्ये प्रत्येक वडिलांनी आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन चांगल्या
पदावर गेला पाहिजे, याकरिता आपल्या आधाराची काठी म्हणून त्याच्यापुढे पोटतिडकीने त्याच्यासाठी पैसा खर्च करून शिक्षण शिकवले. परंतु हे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. या सरकाराकडून पेपर लीक एवढं मोठ्या प्रमाणात झालं की या मुलांचं अक्षरशः आयुष्य यांचं बर्बाद झालेलं आहे. त्या संदर्भात जंतर मंतर इथे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी जे विद्यार्थ्यांकडून आणि जाहीर निषेध म्हणून राजीनाम्यासाठी जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाचे पडसाद गडचांदूर शहरापर्यंत, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरापर्यंत पडलेले आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे जाहीर निषेध एक रॅली काढलेली आहे. त्या रॅलीला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि या निषेधामधून आम्ही एकच मागणी केलेली आहे की पंतप्रधान अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हीच आमची मागणी आहे.